शेरी नाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याची दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतली. पंप हाऊस अमरधाम स्मशानभूमीजवळील फुटलेल्या शेरी नाल्याची आधी भागाची पाहणी केली. या प्रकरणी नाराजी व्यक्त करत तात्काळ मनपाला नोटीस देण्याचे आदेश सांगली विभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर नदी पात्रातील पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवलेले आहेत. आणि या प्रकरणी सृष्टी संवर्धन फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र वळवडे यांनी तक्रार दाखल केली होती. शेरी नाल्यातील सांडपाणी धुळगावमधील शेतीला देण्याची योजना राबवण्यात आलेली आहे, पण ही योजना आता फोल ठरते आहे. कृष्णा नदीकाठी बंधारा बांधून तेथून 3 मोटारींद्वारे सांडपाणी उचलण्यात येत होते. सांडपाणी वाहून नेण्यासाठी विष्णू घाटापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. तेथून मोठी गटार काढून त्यात पाणी सोडलं जात आहे. सरकारी घाट ते अमरधाम स्मशानभूमी या परिसरातील गटार फुटला आहे. त्यामुळे शेरी नाल्याचे पाणी गेल्या 4 दिवसांपासून नदीपात्रात मिसळत आहे. कृष्णा नदीपात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. या प्रकरणी रवींद्र वळवडे यांनी तक्रार केल्यानंतर 4 दिवसांनी सचिन हरबड यांनी तक्रारदार रवींद्र वळवडे, ॲडव्होकेट ओंकार वांगीकर, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शेरी नाला पंप, विष्णूघाट आणि अमरधाम स्मशानभूमीजवळ प्रत्यक्ष पाहणी केली. सचिन हरबड यांनी शेरी नाला पंपिंगचे प्रभारी अधीक्षक स्वप्नील कांबळे यांना दूरध्वनी करून माहिती विचारली, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ महापालिकेला नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले. शिवाय नदीपात्रातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. नमस्ते, मी रवींद्र कुबेर वळवडे, अध्यक्ष सृष्टी संवर्धन फाउंडेशन. दिनांक 13 तारखेला नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की शेरी नाल्याचं पाणी नदीत मिसळत आहे. या कारणास्तव मी येऊन स्वतः पाहणी केली 13 तारखेला की इथं अमरधाम स्मशानभूमीजवळ आत्ता पाणी फुटलेलं दिसलं. त्यानंतर मी त्वरित जिल्हाधिकारी, MPCB कार्यालय, आयुक्त कार्यालय या सर्व ठिकाणी तक्रार देऊन सांगितलं की ते थांबवा. पण आपलं महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन हे निजलेल्या अवस्थेत आहे. दिनांक 14 तारखेला येऊन पाहणी केली. 14 तारखेला पण हे सुरूच होतं. 15 तारखेला परत पाहणी करून घेतली. 15 तारखेपर्यंत म्हणजे तक्रारी देऊन महापालिका प्रशासन काय यावर कारवाई करत नाही. लोकांना दूषित पाणी म्हणजे विषच पाजत आहे एक प्रकारे. या पद्धतीने मग आज या 3 दिवसाची दखल घेऊन, शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळं आज प्रदूषण महामंडळाचे नियंत्रण मंडळाच्या साहेब, आज सचिन हरबड साहेब आज कोल्हापूरहून आले. ते स्वतः आता इथं पाहणी करून आम्ही पहिला शेरी नाली पंपाला पहिला पाहणी केली. तिथं पंप उपसा सुरू आहे. जो पंप उपसा कशासाठी पैसे घालवा लागलेत हेच समजा. ते पंप उपसा करून सगळं नदीत पाणी सोडायला लागलेत. म्हणजे महापालिका प्रशासन लोकांच्या जीवाशी खेळायला लागले. या कारणास्तव आता आता अधिकाऱ्यांनी पाहणी केलेलीच आहे. आता अधिकारी नोटीस देतील. या नोटीस झाल्यानंतर आम्ही सरळ या विषयावर हरित न्यायालयामध्ये आता या विषयात मी दाद मागणार आहे. आणि या शेरी नाल्याचा जो विषय आहे, ज्वलंत प्रश्न गेली कित्येक वर्ष, तो कायमचा निकाली काढण्यासाठी आमचं फाउंडेशन, आमचे सहकारी मित्र यांच्या मदतीने हा कायमचा प्रश्न सांगलीकरांचा निकालात काढण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.